हो पण याला फुटले हो. ते काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 तसं 8 याच्या पुढे फुटावं नसतो. बरोबर आहे का नाही हा प्रत्येकाच्या कांद्याचं फूट तेवढीच झाली. हा कांद्याची आहे ना. बिगर येते का आता आपण वर खालचा स्प्रे घातला ना आपण खाली बघू जरा थोडं त्याला आपण खालून ते सोड आहे. जवळजवळ आम्हाला 60-70% बदल वाटतोय. काय याच्या रोगटे बिकटे अजिबात नाही. याची पात सरळ आहे. हा कुठं वाकडा शेंडा नाही काही नाही. एवढं रिझल्ट आहे. तुम्ही फवारणी घेतली एकच फवारणी. तसं पहिलं आम्हाला आमच्या त्या कांद्याला 2 4 फवारणी घ्यावं लागायच्या आम्हाला. खर्च किती व्हायचा तो आणि आपला? खर्च जबर व्हायचा. तुमची आता फक्त काय तुम्ही 2 डोस दिलं तेवढंच फक्त. तेवढं मग खालनं काय सोडलं? खालनं तुम्ही देशी औषध दिलं काय नाव सॉइल केअर खालून सोडलं आणि एक फवारणी. बाकी इतर कोणती दुसरी फवारणी सुद्धा घेतली नाही फार अजिबात. बरोबर. मग तुमचा खर्च बाकी रासायनिकच्या तुलनेत माझ्या मनाने तुमचा खर्च 7,500 एवढाच खर्च झाला असेल आज. नाव गाव मोबाईल नंबर सांगा. माझं नाव संपत नाना ठेवे, मुक्काम पोस्ट कारेगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर 88 44 79 65. तुम्हाला कृषी महाजनच्या खात्यांबद्दल कोणी माहिती दिली? बोर साहेबांनी दिली फक्त मला. तुम्हाला कसं समजलं कृषी महाजनबद्दल? काय नाही आमचे पाहुणे आहे ना. बरं. यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. म्हणले आपले असे पाहुणे त्यांना इथं आपण घेऊन येऊ. म्हणलं ये घेऊन काय असेल ट्रीटमेंट ते देतील आपल्याला. बरं बरं बरं. तुम्हाला खतं कोणी दिली? खतं बोर साहेबांनी. तुमचं नाव गाव कॉन्टॅक्ट नंबर सांगा. किशोर बोर, मुक्काम पोस्ट चास, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9763152816. ठीक आहे. एक नंबर कार्यक्रम कुठले असू द्या. जैविक ऑर्गेनिक मध्ये ना सगळ्यात भारी कार्यक्रम हा. बोलत ना तुम्ही फवारणी किती घेतल्या? फवारणी मी एकच घेतली तुमची. एकच फवारणी झाली. बरं. कोणकोणती घेतली? तुम्ही जी औषध दिली तीच घेतली फक्त. बाकी काहीच नाही घेतली. कोणी दिली तुम्हाला औषधं? बोर साहेबांनी तुम्ही दिले. काय काय घेतली यांनी फवारणी? यांनी ओनियन पॉवर, बुस्टर आणि प्लांट बिटर पण घेतलं ना? हो. मग ह्याच्यावर काय तुम्हाला काय कशाचा अटॅक दिसतोय का? मला अटॅकच दिसला नाही याच्यावर. हां हां. एकच तर पहिलं तणनाशक घेतलं. हां त्याच्यावर तुम्ही औषध दिलं तीच फवारणी घेतली फक्त. हां. तिथं इतर युरिया नाही मारला काय नाही मारला काहीच नाही मारले. कसा रिझल्ट वाटतो तुम्हाला? रिझल्ट मला 1 नंबर वाटतो. तो तुम्ही ग्रीनरी वगैरे कशी आहे? भारी आहे ना. आहे ना हायच एक नंबर. काय? नंबरच आहे त्याची. तुम्हाला बदल काय वाटतोय? नाही बदल वाटतो ना आम्हाला 100%. हां 100% बदल वाटतोय. तुम्ही आता प्रत्येक वर्षी करता ना? प्रत्येक वर्षी तुम्हाला आता तुमच्या हाताने तुमच्या कंपनीकडून करून घेणार. म्हणजे इथून पुढं रिझल्ट बघितल्यानंतर. बरं. आता तुम्ही आता प्रत्येक वर्षी करता. मग तुम्हाला दरवर्षीच्या कांद्यात ह्या कांद्यात बदल महत्वाचा काय वाटतोय? जवळजवळ आम्हाला 60-70% बदल वाटतोय. काय? याच्या रोगटे बिकटे अजिबात नाही. याची पात सरळ आहे. कुठं वाकडा शेंडा नाही काही नाही. एवढं रिझल्ट आहे. तुम्ही फवारणी घेतली एकच फवारणी. तसं पहिलं आम्हाला आमच्या त्या कांद्याला 2 4 फवारणी घ्यावं लागायच्या आम्हाला. खर्च किती व्हायचा तो आणि आपला? खर्च जबर व्हायचा. तुमची आता फक्त काय तुम्ही 2 डोस दिलं तेवढंच फक्त. तेवढं. मग खालनं काय सोडलं? खालनं तुम्ही देशी औषध दिलं काय नाव सॉइल केअर खालून सोडलं आणि एक फवारणी. बाकी इतर कोणती दुसरी फवारणी सुद्धा घेतली नाही फार अजिबात. बरोबर. मग तुमचा खर्च बाकी रासायनिकच्या तुलनेत माझ्या मनाने तुमचा खर्च 7,500 एवढाच खर्च झाला असेल. आज 1 लिटरची पॅकेज होती. हां हां. 200 लिटर. हे तुमचं क्षेत्र किती आहे? हे क्षेत्र किती? हे क्षेत्र किती असेल हो एवढं वर? म्हणजे जेवढ्याला तुम्ही वापरले कृषी महाजनचं? माझ्या मनाने 2-2.5 एकर असं आहे ना. तुम्ही वापरलेलं क्षेत्र आणि जे असं केलंय का तुम्ही फरक?
की काही क्षेत्राला वापरलं नाही काही खालच्या वापरलंच नाही, त्याला फक्त खालून सोडलंय ना हा. तेवढं, त्याला फवारा बिवारा नाही घेतलं मी, आणि ह्याला तुम्ही घेतलाय. फवारा घेतला. दोघांमध्ये फरक? फरक जाणवतो जरा, हम्म. जवळजवळ 30-40% फरक जाणवतो. आता हा बघा ना, ही तुम्हाला ग्रीनरी सगळी एकसारखी दिसते ना. आता आपण येताना बघितला ना तो प्लॉट, तिथं कुठं कुठं मध्ये 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 थोडंसं पिवळसर पिवळं दिसतंय. वाटतं. हा, आणि ह्याला सगळी ग्रीनरी एकसारखी दिसते एकसारखी दिसते. है ना. पण तुमचं महत्वाचं काय की तुम्ही एकच स्प्रे घेतलाय आणि एकदाच तुम्ही खालून सॉइल केअर सोडले. हा, जास्ती पुन्हा डबल नाही घेतलं. हा. परत का नाही घेतला? बघायचे मला नाही घेतलं. त्यांनी रिझल्ट घेऊन बघितलाय सुरुवातीला, बघायचे आपल्याला. त्यांना रिझल्ट बघायचा होता. काय वापरणार तुम्ही? हो, रिझल्ट चांगला आल्यावर वापरायला काही अडचणी आपल्या. हो. तिथं चांगलं दष्टपुष्ट माल बनत असलं तर आपल्या घ्यायला काय अडचण आहे. आता तुम्ही सुरुवातीला फवारणी घ्यायच्या अगोदर कसा होता कांदा? कांदा हे पगाय आले होते, हे म्हणले कांदाच बांधला नाही. हा ज्या टायमाला बोर साहेब ते आलते ना, हा एलटी पहिली होती, म्हणले कांदा बांधला नाही. आणि दुसऱ्या फवारण्या तुम्ही सांगा आलते तर तुमच्या बरोबर आले ते म्हणले कांदा बांधलाय. बरोबर. तो फक्त आपण फवारणी घेतली होती, खालचं औषध सोडलं नव्हतं आपण. सोडलं नव्हतं. आता औषध सोडल्यानंतर मला एवढा फरक जाणवत, हा. उन्हा सोडायची पात कुठं मला काळी वाटत नाही, हे पिवळी वाटत नाही, पिवळी वाटत नाही, त्याच्यावर ट्रेस वाटत नाही कोणता. कोणताच वाटत नाही. ग्रीनरी तर एवढी काळू की ती कलर मारल्यासारखं वाटते. कलर हा संध्याकाळ सकाळ पाहिजे ना, तेलकट असं दिसतं ते सगळं बाहेर. हा. आता वाजले किती? 4:15 4:30. हा. एवढ्या उन्हाचा व्हिडिओ करतोय. हा. तर सकाळ सकाळ पाहिजे होता 8 वाजता. सकाळी किंवा संध्याकाळ, सकाळचं बारीक घेतला असताना एकदम असं बारीक चमकते बारा असं ते. पाहिजे होता. नाही पण आता ह्या टेम्परेचरला बाकीच्यांचं कांदा कसं दिसणार? शिवाय इकडे भाकांचा पठार पठारावर आलेले. हा हा. इकडे टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर लई ऊन म्हणजे लई जबर आहे. बर. सर तुमचं नाव सांगा. संतोष बबन पोखरकर. हा. तुम्ही सुरुवातीला आला होता ना कांदा हो, बघायला? सुरुवातीला आलतो. कसा होता सुरुवातीला? एकदम नरम होतं, हा. असं कारबाडलेलं कांदं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पाहुण्यांना दिलंय सॉइल केअर हे दे कुठे आणि औषधं, हा. याच्यात त्याला फोन देऊ पाठवून. छानपैकी रिझल्ट आला. बर बर. आता यांनी एकच फवारणी घेतली. हो, एकच घेतली त्यांनी अजून एक फवारणी करायला पाहिजे होती, हा. आणखी बेस्ट रिझल्ट आले असते. बरोबर बरोबर बरोबर. नाही चांगलं आहे. आता तुम्ही बाकीच्यांचे प्लॉट बघताय नाही का, त्या तुलनेत कसा आहे प्लॉट? एक नंबरच आहे. है ना. हो. कांद्याची पात किंवा पातींची संख्या किंवा त्याची मान वगैरे याच्यामध्ये खूप फरक पडलाय. हो, फरक आहेच ना. आणि एक नंबर कार्यक्रम, काहीच अडचण नाही. उलट आमच्याकडे तर 5-5, 6-6 फवारण्या घ्याव्या लागतात पेस्ट साईडच्या, ह्या आणि ही एकच झाली. एकच झाली तर तेवढा रिझल्ट. हो, एवढा रिझल्ट आहे. म्हणजे खर्चामध्ये किती बचत होईल यांची? यांची खर्चात 70% बचत होईल. 70 म्हणजे हा? 70% बचत. 70% बचत होणार. तुमचं रासायनिकवर ती खतं पण खूप महाग आहेत नाही का. आपली खतांचं किमती कशी वाटते तुम्हाला? आपल्या खतांच्या किमती चांगले वाटतात मला. स्वस्त आहे स्वस्त है ना. आहे. आणि एका फवारणी तुम्हाला एवढा रिझल्ट येत असेल तर मग कशाला रासायनिक वापरायचंय? वापरलंच नाही तुम्ही. वापरलं बघायचे आणि आम्ही वापरलंच नाही. बरोबर. आता तुम्ही सॉइल केअर सोडले ना, हो. एक कांदा उपटून बघा बरं, मुळ्या बघायच्यात आपल्याला. कोणता उपटा? उपटा कोणता आहे? तरी उपटाचा ना, झटका चांगला झटका. एकदम फ्रेश पांढरी शुभ्र मुळी. मुळी चांगली आहे ना. हो. किती महिने झाला वासा ना? हा 2 का 1.5? 2 महिने झाला सगळं. 2 महिने का ना. आज 2 महिने होईल. 5 तारीख आहे ना, लागवड चालू होती. कशी वाढ वाटते मग? जबर आहे वाढ. असं 2 हातांनी धरा ना वर. बघा ना कांदा कसा आहे का नाही, उभा राहिलाय पूर्ण, मोडत नाही. मग ते पात पण कडक झाली कडक है ना. आहे. पात पण कडक झाली. त्याची मुळीच जबरदस्त झाली भाऊ. सॉइल केअर सोडले ना. हो, सॉइल केअर. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव संपत नाना ठेवे, मुक्काम पोस्ट कारेगाव, हम्म. तालुका पारनेर, हम्म. जिल्हा अहिल्यानगर. हं. मोबाईल मोबाईल नंबर 88 44 हम्म. 79 65. तुम्हाला कृषी महाजनच्या खतांबद्दल कोणी माहिती दिली? बोर साहेबांनी दिली फक्त मला. बरं, तुम्हाला कसं समजलं कृषी महाजनबद्दल? काय नाही, आमचे पाहुणे आहे ना, बरं. यांनी मला कॉन्टॅक्ट केला. म्हणले आपले असे पाहुणे, हां 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 त्यांना इथं आपण घेऊन येऊ. हां. म्हणलं हे घेऊन काय असेल ट्रीटमेंट ते देतील आपल्याला. बरं बरं बरं. तुम्हाला खतं कोणी दिली? खतं बोर साहेबांनी. तुमचं नाव, गाव, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. किशोर बोर, मुक्काम पोस्ट 4 तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9763152816. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार.